नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्र सरकार 1 मार्च 2027 पासून देशात जातीय जनगणना करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जातीय जनगणना प्रथम 4 डोंगराळ राज्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवली जाईल. या राज्यांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून तिला सुरुवात होईल. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातीय जनगणना करण्याची घोषणा केंद्राने 30 एप्रिल रोजी केली होती. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की मूलभूत जनगणनेसोबतच जातीय जनगणना ही केली जाईल. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. देशातील शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. त्यानुसार पुढील जनगणना 2021 मध्ये होणार होती, परंतु कोविड-19च्या साथीच्या आजारामुळे ती पुढे ढकलण्यात आली. मात्र आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएल 2025चं विजेतेपद पटकावल्यानं बेळगावमध्येही जल्लोष उसळला. चन्नमा सर्कल आणि आरपीडी सर्कल येथे रात्री उशिरापर्यंत तरुणांनी एकत्र येत जल्लोष केला. यावेळी ढोल, ताशा, फटाके आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रात्री 1:30 वाजेपर्यंत हा जल्लोष सुरूच होता. यानंतर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला. काल रात्री संपूर्ण कर्नाटकासह बेळगावातही विजयाचं मोठं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. आयपीएलमध्ये आरसीबी टीमने कर्नाटकाचा सन्मान उंचावला असून सरकारतर्फे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी जाहीर केले. मी संपूर्ण सामना पाहिला. टीमने अप्रतिम खेळ करत कर्नाटकाचा गौरव वाढवला आहे, असे ते म्हणाले. आरसीबी टीम बेंगळुरूमध्ये दाखल झाली असून त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी म्हणून गृह खाते आणि पोलीस आयुक्तांबरोबर नियोजन बैठक घेण्यात आली. याचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना केले जात असल्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले. संती बस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळल्याच्या घटनेची सीआयडी चौकशी सुरू असून लवकरच दोषींना अटक केली जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गावकऱ्यांना दिली. त्यांनी आज संती बस्तवाड गावात भेट देऊन शांतता बैठक घेतली. निर्दोषांना त्रास होणार नाही, पण गावात शांतता राखणं गरजेचं आहे. अशा घटना राज्याच्या प्रतिमेला धक्का देतात, असे बोरसे म्हणाले. पोलीस जनतेच्या सेवेत सतत उपलब्ध असून सौहार्द व एकोप्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावं, असं त्यांनी यावेळी आवाहन केलं. बेळगाव महानगरपालिकेच्या वित्त व लेखा समितीची बैठक आज समितीच्या अध्यक्षा रेश्मा कामकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये नगरसेवकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी नगरसेवक शंकर पाटील यांनी महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या लॅपटॉप खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप अधिकारी वर्गावर केला. तसेच बैठकीस अधिकारी अनुपस्थित राहून जबाबदारी टाळत असल्याने शहरातील अनेक समस्या मार्गी लागत नसल्याचे सांगितले. उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षनेते हनुमंत कोंगाळी, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण निर्मितीसारख्या विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित असतानाही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी महसूल उपआयुक्त रेश्मा ताळीकुटी, उपआयुक्त उदयकुमार तळवार, सभागृह सचिव प्रियंका आणि इतर अधिकारी उपस्थित होते. बेळगावातील कॅन्टोन्मेंट कार्यालयात आज बुधवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी, आमदार आसिफ सेठ तसेच अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध समस्या व उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत कचरा व्यवस्थापन हा विषय मुख्य ठरला. या संदर्भात नागरिकांनी स्मार्ट व जबाबदार बनून आपल्या अवतीभोवतीच्या परिसराची स्वच्छता राखणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच शिळे अन्न विक्री करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल अशा कडक सूचना देण्यात आल्या.
शैक्षणिक क्षेत्राबाबत चिंता व्यक्त करताना बैठकीत नमूद करण्यात आले की कॅन्टोन्मेंट हद्दीतील मराठी, उर्दू आणि इंग्रजी शाळांचा यंदाचा 10वीचा निकाल समाधानकारक नसल्यानं तिन्ही माध्यमांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा जाब विचारण्यात आला. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बेकायदेशीर प्राणी हत्येवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते. बैठकीत बकरी ईद सण शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजना व मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांची माहिती देणाऱ्या विशेष स्टॉलचे उद्घाटन आज पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील मुख्य बस स्थानकाच्या आवारात या माहिती केंद्राची स्थापना करून सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे राज्य सरकारच्या विविध गॅरंटी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचणे हा आहे. याबाबत बोलताना पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले की राज्यभरातील सर्व प्रमुख बस स्थानकांमध्ये अशा माहिती स्टॉलच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या स्टॉल्समध्ये नागरिकांना विविध गॅरंटी योजनांची माहिती देणारे पत्रके, मार्गदर्शक माहिती आणि मदत केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं असून सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया समजावून सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयात हिंदू आणि मुस्लिम समाज नेत्यांसमवेत शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांनी दोन्ही समाजातील प्रतिनिधींना योग्य ती जनजागृती करताना कोणताही वाद निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घेण्याचं आवाहन केलं. सार्वजनिक ठिकाणी शांतता राखणं, अफवांवर विश्वास न ठेवणं आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करणं यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस विभागाकडून आवश्यक खबरदारीचे उपाय योजले जात असून नागरिकांनी संयम राखून सण साजरा करावा असं आवाहनही या दरम्यान करण्यात आलंय. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पाणी प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पावसामुळे खराब होणाऱ्या रस्त्यांवर उपाययोजना म्हणून स्टील मिश्रित टिकाऊ रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केलं असून काम लवकरच सुरू होणार आहे. रामदुर्ग आणि गोकाक येथे नवीन सरकारी दवाखान्यांची उभारणी होणार असून नरेगा योजना अखंडितपणे सुरू आहे. कृष्णा, घटप्रभा व मलप्रभा नद्यांमधून जिल्ह्याला अधिक पाणी मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौंदत्ती येथील यल्लमा डोंगराचे सुंदर पर्यटन स्थळामध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे. यामुळे स्थानिक रोजगार आणि पर्यटनात वाढ होईल. KLS IMER Autonomous Belgavi Top MBA College in Karnataka. 34 years of excellence. Admissions open for 2 years MBA program. Special admissions offered: business analytics, entrepreneurship and family business, marketing, finance and human resources. Merit scholarships of ₹50,000 for PGCET toppers within 1000 rank. Top placement at Federal Bank. Package ranges from CTC ₹12 lakhs to 16.42 lakhs per annum. For admission details, please contact Director KLS Institute of Management Education and Research, Adarsh Nagar, Hindwadi, Belgavi, or call mobile 9980936364 or 9449563583. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील शहर बस स्थानकाचं काम पूर्ण झालं असलं तरी अद्याप उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नाही.
त्यामुळे सामान्य प्रवाशांना प्रतीक्षेला सामोरं जावं लागतंय. आधीचे बस स्थानक 2016-17 दरम्यान हटवून तिथे नव्याने बस स्थानकाची इमारत बांधकाम उभारलं जात आहे. मागील 6 वर्षांपासून सदर काम सुरू असून सुरुवातीला संथ गतीने बांधकामामुळे विलंब झाला. मात्र आता बस स्थानक पूर्णपणे तयार होऊनही प्रवाशांसाठी अद्याप खुलं करण्यात आलेलं नाही. याबद्दल नागरिकातून नाराजी व्यक्त होतीये. स्मार्ट सिटी अधिकारी आफरीन बेल्लारी यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले की येणाऱ्या 15 दिवसात नवे शहर बस स्थानक सुरू करण्यात येणार आहे. यावेळी महापौर मंगेश पवार यांनी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नवे बस स्थानक लवकरच सुरू केलं जाईल अशी माहिती तरुण भारतला दिली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयानंतर संपूर्ण कर्नाटकासह बेळगावमध्येही मोठ्या प्रमाणावर जल्लोष पाहायला मिळाला. आरपीडी सर्कल येथे काल रात्री हा उत्सव रंगात असताना काही हुल्लडबाज आरसीबी फॅन आणि मुंबई इंडियन फॅन यांच्यामध्ये वाद झाला. वादावेळी आरसीबी समर्थकाने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यावर हात उगारला. यावेळी डोक्यावर जबर मार बसल्यानं रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. जखमीला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. बेळगाव भाग्यनगर 7वा क्रॉस परिसरातील धोकादायक झाडे हटवण्याची मागणी 3 महिन्यांपासून प्रलंबित होती. मात्र तरुण भारत न्यूजने ही बाब आपल्या डिजिटल माध्यमाद्वारे अधोरेखित केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून आजपासून या परिसरातील धोकादायक झाडे हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी वारंवार वन विभागाकडे निवेदने दिली होती. या अगोदर येथील काही झाडांच्या फांद्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर कोसळून नुकसानही झालं होतं. तरुण भारतने सातत्याने आवाज उठवल्यामुळे अखेर संबंधित विभागांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून तरुण भारत न्यूजच्या इम्पॅक्टबद्दल कौतुक केलं जात आहे. शहरातील विविध गल्ल्यांमध्ये अतिक्रमण विरोधात सुरू असलेल्या कारवाईनंतर आता महापालिका आणि रहदारी पोलिसांनी गोंधळी गल्लीकडे आपला मोर्चा वळवलाय. दुतर्फा पार्किंग आणि गटारीवर बेकायदा खोके उभारल्यामुळे गोंधळी गल्लीत वाहतूक ठप्प झाली होती. तसेच या ठिकाणी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि तरुणांची वाढती गर्दी होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक ज्योतिबा निकम यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान काही साहित्य जप्त करण्यात आले असून काहींना 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. खडे बाजार, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, रामदेव गल्ली येथे याआधी कारवाई झाल्यानंतर आता गोंधळी गल्लीतील कारवाईमुळे रस्ता मोकळा होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. पंतप्रधान अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 18 कोटी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर अधिकाऱ्यांसह बेळगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली. या अंतर्गत नवीन फूट ओव्हर ब्रिज, एलिव्हेटर्स आणि इतर पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात, कामाची गुणवत्ता राखावी आणि डिसेंबर 2025 पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश रेल्वे अभियंत्यांना देण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर देण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या उपक्रमांतर्गत 22 जून रोजी बेळगावमध्ये ऑलिम्पिक डे रन 2025 फेरीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. सदर फेरी किल्ला तलाव ते जिल्हा क्रीडांगण या दरम्यान निघणार असून आरटीओ सर्कल व कोल्हापूर सर्कल मार्गे मार्गक्रमण करणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. या फेरी दरम्यान पोलिसांनी आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स लावावेत, सहभागी विद्यार्थ्यांना थंड पाणी आणि नाश्ता उपलब्ध करावा आणि आरोग्य विभागाने वैद्यकीय कर्मचारी व आपत्कालीन उपचार व्यवस्था तैनात करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याचे उपसंचालक श्रीनिवास बी, समाज कल्याण खात्याचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अखेर विजेतेपद पटकावल्याने संपूर्ण कर्नाटकमध्ये जल्लोषाचा माहोल पाहायला मिळतोय.
मात्र या आनंदाच्या क्षणी मुडलगी तालुक्यातील अवरादी या गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच 25 वर्षीय मंजुनाथ कुंभार या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मंजुनाथ कुंभार हा आरसीबीचा मोठा चाहता होता. गावात फटाके फोडून नृत्य करत उत्सव साजरा करत असताना अचानक तो खाली कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याने गावावर शोककळा पसरली असून ही घटना अत्यंत दुर्दैवी ठरली आहे. गोकाक तालुक्यातील बेंचिनमर्डी गावाजवळ मंगळवारी रात्री बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात यल्लव्वा बिरणगड्डी वय 70 राहणार कोळवी या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ट्रकची जोरदार धडक बसल्यामुळे बस उलटली आणि यल्लव्वा बिरणगड्डी या महिलेच्या अंगावर गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातग्रस्त बसमध्ये 15 प्रवासी अडकले होते. स्थानिकांनी तत्काळ मदत कार्य राबवत बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार ठाम असून पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे काम वेगात सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जातील. रिंग रोड आणि रेल्वे ट्रॅकसाठी भूसंपादन प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असून 80% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी समस्या सुटण्यास मदत होईल. शहरातील सर्वात महत्वाचा फ्लायओव्हर प्रकल्प येत्या ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सुरू होणार आहे. हा प्रकल्प महामार्गापासून संभाजी चौकापर्यंत उभारण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये 3ऱ्या रेल्वे गेटपर्यंत विस्तार करण्यात येईल. बेळगावच्या मराठा एकता संघटना या समाज कार्यशील संस्थेच्या वतीने 1 जून 2025 रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे तालुकास्तरीय गुणवंत मराठी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा व वार्षिक स्नेहमेळावा पार पडला. या कार्यक्रमाला गुरुवर्य परशुराम नंदिहळ्ळी, महापौर मंगेश पवार, सुदर्शन गुरुजी, डॉक्टर दशरथ बामणे, आर्या गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या स्थानिक हक्कांसाठी संघटनेचे कार्य महत्वपूर्ण असून युवा शक्तीला दिशा देणारा प्रेरणादायी कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल गावडे तर आभार प्रदर्शन मोनापा शहापूरकर यांनी केले. यावेळी नागेश पाटील, जेबी मुतकेकर, एसबी शेडबागी, विठ्ठल देसाई, केशव सांब्रेकर, राहुल जाधव, काशी तारिहाळकर यांच्यासह सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक तसेच हजारोंच्या संख्येने संघटित समाज बांधव, भगिनी आदी उपस्थित होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने काल 18 वर्षांनंतर प्रथमच आयपीएल चॅम्पियन्स किताब पटकावला. त्यानंतर संपूर्ण कर्नाटक राज्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाला भरते आले. रात्रभर विजयाचा जल्लोष संपूर्ण राज्यभरात साजरा केला जात होता. दरम्यान बेंगळूर येथे आज चिन्नास्वामी स्टेडियम येथे विजयाचा जल्लोष साजरा केला जात होता. विधानसभेपासून स्टेडियमपर्यंत विजय रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्टेडियम बाहेर प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याने त्यातच गेटवर सुरू असलेली आत घुसण्याची घाईगडबड यामुळे एकच कोलाहल माजला. याच गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.